शेतकरी मंडळी नमस्कार. कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयक माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या या 24व्या अंकामध्ये मी डॉक्टर राजीव काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी प्रसार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो. चला तर मग या अंकाची सुरुवात करूया या महिन्यातील कृषी सल्ल्याने आणि जाणून घेऊयात कांदा साठवणूक तंत्रज्ञानाबद्दल. शेतकरी मंडळी, कांदा पीक हे महाराष्ट्राचं एक लाडकं पीक आहे. कांदा जर आपण आहारातलं महत्त्व पाहिलं तर कांदा हा सातत्याने वर्षभर मागणी असणारा असा अन्नपदार्थ आहे आणि आपल्या अन्नाचं ताट किंवा अन्नाची चव ही कांद्याशिवाय कधीही पूर्ण होत नाही. तर त्यामुळे याला वर्षभर सातत्याने मागणी असते. परंतु याचा लागवडीचा हंगाम किंवा काढणीचा कालावधी जर आपण पाहिला तर कांदा प्रामुख्याने 3 हंगामामध्ये पिकवला जातो. त्यामध्ये खरीप हंगाम हा जून जुलैमध्ये चालू होऊन सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची काढणी होते. त्याचप्रमाणे रांगडा हंगाम जो ऑक्टोबरमध्ये त्याची लागवड होऊन डिसेंबर जानेवारीमध्ये त्याची काढणी केली जाते. आणि तिसरा महत्त्वाचा हंगाम म्हणजे रब्बी हंगाम. रब्बी हंगामाची नर्सरी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये टाकली जाऊन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याची लागवड केली जाते आणि मार्च एप्रिल ते मेपर्यंत त्याची काढणी केली जाते. तर हा हंगाम जो आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण एकूण उत्पादनाच्या 65% उत्पादन जवळपास या रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं. त्याचमुळं मार्च एप्रिल मे जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक बाजारपेठांमध्ये होऊन बाजारपेठांचे जे दर आहेत कांद्याचे तर ते कमालीचे उतरतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. परंतु यालाच उपाय म्हणजे कांदा साठवला पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणात कांदा बाजारपेठांमुळे आल्यामुळे मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजार कोसळतात. हाच जर कांदा साठवून केली आणि 3-4 महिने साठवला गेला किंवा 5-6 महिने साठवला गेला तर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये याला चांगला बाजारभाव मिळू शकतो. कारण यामागील 10 वर्षाची जर आपण बाजारभावाचा आलेख जर पाहिला तर आपला कांद्याचा दर आहे तो जानेवारी महिन्यातील 15 तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होतो आणि मार्च एप्रिल मे जूनमध्ये तो 8 ते 12 रुपयाच्या दरम्यान हा बाजारभाव राहतो. परंतु हाच बाजारभाव 15 ऑगस्टनंतर परत वाढत जाऊन ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये हा सरासरी गेल्या 10 वर्षाचा अंदाज जर पाहिला तर 20 ते 25 रुपयाच्या वरती आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतो. याचं कारण असं की साठवणगृह कमी आहेत आणि खरीप हंगामातील लागवड ही कमी असून ती बऱ्याचदा पाऊस आणि हवामानावरती अवलंबून असतं. जर पाऊस जास्त झाला, प्रतिकूल हवामानाची परिस्थिती राहिली तर आपल्या खरीप हंगामाचं उत्पादन घटतं आणि मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा होऊन कांद्याच्या किमती भरमसाठ वाढतात. तर अशावेळी ग्राहकांना त्याचा तोटा होतो. शेतकऱ्यांकडेही कमी माल असल्यामुळे किंवा साठवणुकीमध्ये कमी माल असून खरीपातील हंगामातील कांद्याचं उत्पन्न कमी झाल्यामुळे त्यांनाही चांगला फायदा होऊ शकत नाही. मग यासाठी योग्य नियोजन करून कांदा साठवणूक जर केली तर त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. मग या साठवणुकीदरम्यान आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे? तर साठवणुकीदरम्यान आपल्याला सुरुवातीला ज्यावेळी आपण कांदा चाळी उभारतो तर त्यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने या कांदा चाळी उभ्या केल्या पाहिजे. कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाने संशोधन करून त्याच्यात सुधारणा केली आणि चांगल्या कांदा चाळी आता जे काही महाराष्ट्र शासन त्याच्यावरती सबसिडी देतं आहे तर त्या पद्धतीच्या कांदा चाळी आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतावरती सुद्धा आपल्याला उभ्या राहिलेल्या दिसून येतात. मग ह्या उभ्या करताना काय काळजी घेतली पाहिजे? तर कांदा चाळी ज्या सुधारित केलेल्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत. त्यामध्ये 1 पाखी कांदा चाळ आणि 2 पाखी कांदा चाळ. 2 पाखी कांदा चाळीची ज्यावेळेस रचना करतात तर त्यावेळी त्याचं जे दिशा आहे तर ती आपली 2 पाखी कांदा चाळीची दिशा पूर्व पश्चिम असली पाहिजे, जेणेकरून हवा खेळती राहील त्याच्यामध्ये. त्याचं बांधकाम करताना साधारणपणे आपण ॲस्बेस्टॉस किंवा सिमेंटच्या पत्र्याने
किंवा कौलारू छप्पर असलेलं कांदा चाळ्या आपण बांधलेल्या पाहतो। त्याचप्रमाणे तळाच्या साईडनी त्याला 1 फूट किंवा 2 फुटाची उंची देणं गरजेचं आहे, जेणेकरून तळाच्या बाजूनी सुद्धा आणि चारही बाजूनी आपल्याला हवा खेळती राहणं गरजेचं आहे। ज्यावेळेस 2 पाखी कांदा चाळा आपण उभारतो तर त्यावेळी त्याची लांबी जी आहे ती 50 फुटापर्यंत असली पाहिजे। या 2 पाखी कांदा चाळी आपण 5 ते 50 टन या कॅपॅसिटीच्या आपण उभ्या करू शकतो। तर त्यासाठी एक 50 फूट लांबीची कांदा चाळा आपण तयार करू शकतो। त्यापेक्षा जास्त जर लांबी घेतली तर टिकवण क्षमतेवरती परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याची जी रुंदी आहे ती 12 फुटापर्यंत असली पाहिजे। 2 ज्या पाखी आहेत तर ती एक पाखीची रुंदी आपल्याला 4 फूट असली पाहिजे, त्याच्यामध्ये 4 फुटाचा रस्ता असला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला परत 4 फुटाची पाखी असली पाहिजे। याचा जो तळापासूनची जी मध्यभागाची उंची आहे ती 10 फूट असली पाहिजे। बाजूच्या भिंती ज्या आहेत तर त्या आपल्या 6 फुटी ते 7 फुटापर्यंत असल्या पाहिजेत। त्याचे जे छप्पर आहे तर ते भिंतींपासून 2 ते 3 फुटापर्यंत बाहेर आले पाहिजे, कारण जेणेकरून हवेद्वारे जो पाण्याचा मारा आपल्या कांदा चाळीवरती होतो तर त्यापासून त्याचे संरक्षण होईल। मधला जो रस्ता आहे त्यातून सुद्धा हवा खेळती राहून चांगली हवा खेळती राहिल्यामुळे कांद्याची सड किंवा त्याच्यावरती येणारं रोगराई आहे तर त्याच्यापासून त्याचा बचाव होतो। कांदा चाळीमध्ये टाकण्याच्या पूर्वी आपण चांगला सुकवला गेला पाहिजे। कांद्याच्या माना या 50% पडल्यानंतर आणि 5 पिवळी पडल्यानंतरच काढल्या गेल्या पाहिजे। 3-4 दिवस त्याला शेतामध्ये सुकवला गेला पाहिजे आणि तो सुकवलेला कांदा बारीक झालेली मान 2 ते 3 सेंटीमीटरपर्यंत ती कापून नंतर 15 दिवस कमीत कमी आपल्याला सावलीत सुकवणं गेला पाहिजे। त्यानंतर आपली जी कांदा चाळ आहे ती निर्जंतुकीकरण केली पाहिजे। मागच्या हंगामातील जे अवशेष त्याच्यावरती राहिलेले आहेत ते साफ करून त्याच्यावरती कार्बन डायझिमचा स्प्रे घेतला पाहिजे किंवा सल्फरचा स्प्रे घेतला पाहिजे आणि त्यानंतरच चांगला सुकवलेला कांदा त्याच्यामध्ये टाकला गेला पाहिजे। तर अशा पद्धतीने जर आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर त्यापासून आपल्याला चांगला फायदा होतो। लहान शेतकरी 5, 10, 15, 25 टनापर्यंत कांदा चाळ तयार करू शकता। ज्या कमी क्षमतेच्या कांदा चाळी आहेत त्या 1 पाखी कांदा चाळसुद्धा शेतकरी बऱ्याचदा बनवतात। तर त्याची लांबी जी आहे तर 30 फुटापर्यंत असली पाहिजे, त्याची रुंदी आहे 4 फुटापर्यंत असली पाहिजे। मध्यभागाची जी उंची आहे तर ती 8 ते 9 फुटापर्यंत असली पाहिजे। बाजूची जी उंची आहे ती 6 फुटापर्यंत असली पाहिजे। अशा पद्धतीने छप्पर जे आहे ते कौलारू किंवा सिमेंटच्या पत्र्याचे किंवा आपल्या पाचटाचे सुद्धा छप्पर तुम्ही करू शकता आणि त्यासाठी लागणारं जे लाकूड किंवा बांबू हे सुद्धा तुम्ही ते बांधकामासाठी वापरू शकता। तळाच्या बाजूने 1 ते 2 फूट उंची दिल्यास तळाच्या बाजूने सुद्धा तुम्हाला हवा खेळती राहण्यासाठी फायदा होतो। साधारणपणे कांदा जर चांगला टिकवायचा असेल तर त्याच्यासाठी 25 ते 30 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असणं आवश्यक आहे। 60 ते 70% एवढी आर्द्रता असली पाहिजे आणि चांगलं हवा खेळती राहण्यासाठी त्याची रचना असली पाहिजे। कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाने हेच एक कंट्रोल्ड ॲटमॉस्फेरिक ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर हे नवीन तंत्रज्ञान वापरून हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे। त्याची क्षमता 1000, 2000, 5000 मेट्रिक टनापर्यंत सुद्धा आपण त्यामध्ये कांदे साठवू शकतो। याच्यामध्ये तापमान हे नियंत्रित केलं जातं। 25 ते 30 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान ठेवलं जातं। 60 ते 65% आर्द्रता ठेवली जाते आणि हवा खेळण्यासाठी याच्यामध्ये त्या पद्धतीचे बिन्स बनवलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये ते तशा पद्धतीची संरचना केल्यामुळे हवा चांगल्या पद्धतीने खेळली जाते। कांदा हा शीतगृहांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने टिकला जातो। 0 ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर टेम्परेचरला आपण कांदा ठेवला तर त्याच्यात नुकसान कमी होतं, परंतु कांदा ह्या शीतगृहांमधून बाहेर काढल्यानंतर एक 7 ते 8 दिवसामध्ये त्याला कोंब येण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते। 60 ते 70% कोंब येऊन त्याची जी
बाजारभाव किंवा बाजाराची जी क्षमता आहे तर ती संपते आणि त्यामुळं शीतगृह आपल्या देशामध्ये जास्त प्रमाणात चालत नाही। यासाठी दुसरा पर्याय म्हणजे विकिरण। विकिरणांचा मारा करून या कोंब येण्याच्या ज्या शीतगृहानंतर बाहेर काढल्यानंतर कोंब येतात तर ते कोंब येण्यापासून वाचू शकतो। परंतु जे विकिरणांचा मारा करण्याची जी तंत्रज्ञान आहे तर ते फार कमी ठिकाणी अवेलेबल आहे आणि ते खर्चिक असल्यामुळे कांद्यामध्ये ते एवढं करणं परवडणार नाही आहे। त्यामुळे चांगले सुधारित तंत्रज्ञान जे आपल्या कांदा उत्पादकांच्या शेतावरती तयार करू शकतो अशा कांदा चाळी आणि दुसरं नियंत्रित कांदा साठवणगृह म्हणजेच कंट्रोल ॲटमॉस्फेरिक कांदा ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर हे आपण वापरू शकता। कांदा चाळींची जी सबसिडी आहे हे अनुदान आहे ते सुद्धा आता राज्य सरकारने वाढवलं असून शेतकऱ्यांनी याचा चांगला लाभ घेतला पाहिजे। शेतकरी मंडळी, आता आपण पाहिलं की कांदा साठवणुकीच्या सुधारित तंत्रज्ञानाबद्दल आणि आत्ताच्या सविस्तर चर्चेमध्ये आपण पाहणार आहोत कांद्याच्या बाजारभावातील चढ उतारांबद्दल। तर त्यामुळे आपण जर पाहिलं तर कांदा हे पीक असं आहे की याच्यामध्ये बाजारभावांमध्ये चढ उतार आपल्याला वर्षातून बऱ्याचदा पाहायला मिळतात। तसेच वर्षानुवर्ष याच्यामधील चढ उतारांमुळे हे बऱ्याचदा चर्चेचा पीक राहिला आहे आणि बऱ्याचदा सरकारसुद्धा याच्यामुळे पडलेलं आपण पाहायला मिळालं आहे। तर कांद्याचा बाजारभाव याच्यात चढ उतारांसाठी काय कारणं आहेत? मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे कांद्यामध्ये आपल्या 3 हंगाम आहेत। तर त्यामधले पहिला हंगाम जो आहे तो खरीपाचा, तर त्याच्यामध्ये फक्त 15 ते 20% उत्पादन होतं। रांगडा हंगामात 15 ते 20% उत्पादन आणि 60 ते 65% उत्पादन हे रब्बी हंगामात होते। सातत्याने मागणी असणाऱ्या या पिकाला जर आपण पाहिलं तर फक्त जूनच्या अगोदर 3-4 महिने म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होऊन कांद्याचे बाजारभाव पडतात। जर साठवणुकीच्या सोयी व्यवस्थित केल्या नाही तर साठवणूकगृहाची सोय नसेल तर याला शेतकऱ्यांना साठवता येत नाही। यासाठी साठवणगृह किंवा कांदा चाळी या उभ्या केल्या पाहिजेत। दुसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी खरीप कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण आणि पोषक जमीन आहे तर अशा ठिकाणी खरीपाची लागवड ही जुलै-ऑगस्टमध्ये करणे गरजेचे आहे। कारण आपण जर पाहिलं तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याला बाजार मिळतो आणि खरीपात ज्याची लागवड असते त्याला जर चांगल्या पद्धतीने कांदा पिकवला आणि उत्पन्न जर घेतलं तर त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळू शकतात। याची तफावत जर आपण पाहिली तर मार्च, एप्रिल, मे, जून या कालावधीमध्ये 8 ते 10-12 रुपयापर्यंतच आपल्याला सरासरी कांद्याचा बाजारभाव मिळतो आणि हाच बाजारभाव ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जर आपण पाहिला 20-25 रुपयापासून तर ते 50-60-80 रुपयापर्यंत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। तर त्यामुळे योग्य व्यवस्थापन करून जर कांदा साठवणूक केली तर त्यामधून आपल्याला कमी नुकसानीतून जास्त फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्याचप्रमाणे आपण जर कांदा लागवड जर पाहिली तर कांदा लागवड प्रामुख्याने 4 ते 5 राज्यांमध्येच सीमित आहे। जर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्र जे आहे तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 40% उत्पादन एकूण भारताच्या उत्पादनाच्या होतं। म्हणून महाराष्ट्र हा भारतामध्ये कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे। त्याच खालोखाल जर आपण पाहिलं तर मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, बिहार असेल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होतो आणि जवळपास 75 ते 80% कांदा उत्पादन हे या 4 ते 5 राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे इतर राज्यांमध्ये कांदा उत्पादन फार नगण्य आहे आणि त्या राज्यांना कांदा पुरवण्याचं काम जे हे महाराष्ट्र आणि इतर 4-5 राज्य जे आहेत ती करतात। तसेच एक्सपोर्ट किंवा निर्यातीची गरजसुद्धा याच राज्यांमधून भागवली जाते। त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना बाजारपेठेचं योग्य नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे। मग त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळवणं, ती स्थानिक बाजारपेठ असेल किंवा निर्यातीची बाजारपेठ असेल
त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न केले पाहिजे, ज्यावेळी आपण कांदा साठवतो तर त्यावेळी तो टप्प्याटप्प्याने आपण बाजारात आणला पाहिजे. कारण बऱ्याचदा ज्यावेळेस बाजारभाव वाढतात, सरकार निर्यातीवरती निर्बंध आणतात आणि त्यावेळी परत बाजारभाव हे स्थायी होतात किंवा कमी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा त्याचं नुकसान पाहायला मिळतं. आणि शेतकऱ्यांनी आजपर्यंत एकट्यानेच कांदा पिकवला आणि तो एकट्यानेच त्याचा व्यापार केला. तर असं न करता आता फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी याचं पेव फुटलेलं आहे आणि याचा फायदा जर शेतकऱ्यांनी घेतला तर आपण आपल्या सर्व शेतकऱ्यांचा कांदा एकत्र आणून त्या कांद्याची बाजारपेठ आपण स्वतः तयार करू शकतो. कारण जर निर्यातदार जर पाहिलं तर निर्यातदाराला मोठ्या प्रमाणात कांदा एका ठिकाणी एका जागी मिळाला तर तो चांगल्या भावात आणि चांगल्या पद्धतीने तो शेतकऱ्याकडून घेऊ शकतो. म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात जर कांदा एकत्र केला आणि त्याचं श्रेणीकरण केलं, त्याचं ग्रेडिंग केलं व्यवस्थित आणि निर्यातदारांना ज्या ग्रेडचा ज्या श्रेणीचा कांदा पाहिजे तर त्या श्रेणीचा कांदा त्यांना दिला, इतर कांदा स्थानिक बाजारपेठेमध्ये कुठे आपल्याला विकता येईल, मग त्यामध्ये हॉटेल व्यावसायिक असतील किंवा स्थानिक बाजारपेठा असतील, यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने विकता येईल. किंवा आता कांदा निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन इंडस्ट्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये स्थापित झालेली आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा पांढऱ्या कांद्याची डिमांड वाढते. काही शेतकऱ्यांनी जर पांढरा कांदा लागवड करून त्याच्यातून निर्जलीकरण करून कांदा फ्लेक्स, कांदा पावडर याचीसुद्धा प्रक्रिया केली तर चांगल्या पद्धतीने बाजारभाव किंवा निर्यातीमध्ये त्याला चांगला मोठा वाव आहे. तर असे विविध पर्याय जर आपण वापरले आणि त्या पद्धतीने कांदा विक्रीचं नियोजन जर केलं, कारण आजकाल शेतकरी कांदा कसा पिकवायचा यापेक्षा कसा विकावा हे विचारणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. मग त्यामुळं बाजारपेठेचं जर योग्य नियोजन केलं, किमतीचा अंदाज जर योग्य आपल्याला लावता आला तर आपल्याला शेतातून किंवा कांदा उत्पादनातून चांगल्या पद्धतीने नफा आपल्याला घेता येऊ शकतो. तर योग्य नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीने कांद्याच्या शेतीमधून फायदा मिळवा. आता जाणून घेऊयात संस्थेच्या काही महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडींबद्दल. दिनांक 7 ते 8 एप्रिल दरम्यान संस्थेत 25वी संशोधन सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर SK नास्कर, माजी संचालक ICRCTCRI तिरुवनंतपुरमचे हे होते. बैठकीत संस्थेच्या चालू संशोधन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील संशोधन दिशा निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झाल्या. 7 एप्रिल 2025 रोजी संस्थेत ABI प्रकल्पांतर्गत ABI नेस्ट या विक्री कक्षाचे तसेच नवीन प्रदर्शन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे स्टार्टअप्सला आपली अभिनव उत्पादने प्रभावीपणे सादर व विपणन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर SK नास्कर व डॉक्टर सुधाकर पांडे यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले. या प्रसंगी संचालक डॉक्टर विजय महाजन, ABIचे प्रोजेक्ट इन्व्हेस्टिगेटर डॉक्टर राजीव काळे आणि संस्थेचे अन्य वैज्ञानिकगण आणि कर्मचारी उपस्थित होते. 7 एप्रिल 2025 रोजी नव्याने बांधलेल्या ट्रान्झेनिक ग्लास हाऊसचे उद्घाटन डॉक्टर सुधाकर पांडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रगत सुविधेच्या माध्यमातून जिनोम संपादन तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा व लसूण पिकामध्ये हवामान बदलाशी सुसंगतता वाढवणे तसेच अन्न व पोषण सुरक्षेस बळकटी देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. 10 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांनी संस्थेला भेट दिली. यावेळी संचालनालयाच्या शास्त्रज्ञांनी त्यांना कांदा आणि लसणाचे नवीन वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनातील प्रगतीबद्दल माहिती दिली. संचालक डॉक्टर विजय महाजन यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. संस्थेने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने SCSP योजनेअंतर्गत 50 शेतकऱ्यांना कांदा आणि लसणाची आधुनिक शेती या विषयावरती प्रशिक्षण दिले. तसेच 50 शेतकऱ्यांना 1 एकरसाठी लागणारे डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा दिले. हे प्रशिक्षण डॉक्टर शैलेंद्र गांडगे आणि डॉक्टर राजीव काळे यांनी कोऑर्डिनेट केले. 25 एप्रिल 2025 रोजी संसदीय राजभाषा समितीच्या दुसऱ्या उपसमितीने आयोजित केलेल्या निरीक्षण बैठकीत संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन आणि सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या बैठकीदरम्यान
राजभाषेचा प्रभावी अंमलबजावणीचा आणि झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली आहे प्रश्न आणि उत्तरांची. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील शेतकरी श्री किसन पोपट सोनवणे यांनी व्हॉट्सअपद्वारे विचारले की खरीप हंगामासाठी कांद्याची कोणती जात चांगली आहे, त्यामुळे चांगलं उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल. तर आता खरीप हंगाम जवळपास आलेला आहे. जूनमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची कांदा पेरणीला किंवा नर्सरी टाकण्यासाठी सुरुवात होते. तर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कुठली चांगली जात आहे किंवा चांगला वाण कुठला आहे ती याची उत्सुकता लागलेली आहे. खरीप हंगामासाठी आपल्या कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाने विकसित केलेल्या भीमा सुपर, भीमा रेड, भीमा राज, भीमा डार्क रेड या लाल रंगाच्या जाती फार चांगल्या उपयुक्त आहेत. त्याच पद्धतीने पांढऱ्या रंगाच्या भीमा श्वेता आणि भीमा शुभ्रा या जाती खरीप हंगामासाठी उपयुक्त आहे. भीमा सफेद ही देखील पांढऱ्या रंगाची जात ही खरीप हंगामामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊन जाते. पांढऱ्या रंगाच्या ज्या जाती आहेत त्या मोठ्या प्रमाणात विदर्भ किंवा गुजरातमध्ये प्रक्रिया उद्योगांमध्ये वापरल्या जातात आणि लाल रंगाच्या ह्या जाती आहेत त्या आपल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये वापरल्या जातात. तर ह्या जास्त पर्जन्यमानाला सुद्धा चांगल्या उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकार शक्ती चांगली असणारी या व्हरायटी आहेत. तर याचं बियाणं आपल्याला कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयामध्ये सुद्धा मिळू शकतं. तर यासाठी तुम्ही या ठिकाणी संपर्क करा आणि याचं बियाणं उपलब्ध करून घ्या. तर शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी आपण संस्थेच्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा फोन नंबरवरती संपर्क साधू शकता. त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8459715576. संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अंकामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढील अंकात नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.